विद्यार्थी म्हणून शिकत असताना अनेक गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर साक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्लोक सांगितला होता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर या श्लोकात खरं तर अर्जुनाला असं सांगायचंय, स्वतः अर्जुनासारखा शिष्य आणि त्याला सुद्धा जर श्रीकृष्णाला समजावावं लागतंय तर तुम्ही आम्ही तर सामान्य विद्यार्थी आहोत. आणि अशा या अर्जुनाला सांगत असताना कृष्ण सांगतो की तुझ्या समोर जे तुझे नातेवाईक उभे आहेत ते नातेवाईक समजू नकोस, त्यांच्यातल्या दुष्ट प्रवृत्तीला तुला मारायचंय आणि कर्म करत राहा. कर्म करत राहा, कर्माचं फळ तुला काय मिळणार आहे याचा विचार तू करू नकोस. विद्यार्थ्यांनी सुद्धा मला वाटतं असाच विचार करणं आवश्यक आहे. आपला अभ्यास करत राहणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या विषयांचं वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळवणं अपेक्षित आहे. त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं होईल हे आपोआप पुढे त्यांना समजतं. परंतु त्याची जर टेन्शन, त्याची काळजी जर आपण करत राहिलं तर कदाचित त्या टेन्शनमुळे लक्षात राहण्याची क्षमता आपली जी आहे ती क्षमता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे टेन्शन न घेता सतत ज्ञान मिळवत राहणं आणि ते मिळवलेलं ज्ञान आपोआप आपल्या परीक्षेत कशा पद्धतीने उपयोगाला येईल हे तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला समजेल. परंतु तो पुढे गेलाय मग मी मागे राहतोय अशा पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी जर करत राहिला तर ते व्यक्तिनिष्ठ विचार डोक्यात सतत घोळत राहतात आणि त्याच्यातून आपणच आपल्याला मागे ओढत असतो. त्यामुळे सतत ज्ञान मिळवत राहा. ज्ञान मिळवत राहिलात आपोआप त्याचं फळ तुम्हाला मिळेल. पण मला फळ मिळेल म्हणून मी हे करतोय असा विचार मनात ठेवू नका. त्यामुळं असा जर विचार तुम्ही केलात तर अर्जुनासारखे पुढे जाल आणि कोणीतरी कृष्ण तुम्हाला नक्कीच भेटेल. धन्यवाद.